मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात भोगाव गावाजवळ सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। पुण्याहून खेडच्या दिशेने प्रवास करणारी एक खासगी ट्रॅव्हलर बस घनदाट धुक्यामुळे रस्त्यावरील बॅरिकेडला धडकून थेट 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली। या दुर्घटनेत एकूण 22 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 10 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरील एका लेनवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ती वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती आणि तिथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते। पहाटेच्या वेळी अत्यंत दाट धुके असल्याने चालकाला हे बॅरिकेड्स वेळेत दिसले नाही। बसने बॅरिकेडला जोरदार धडक दिली आणि अनियंत्रित होऊन ती खोल दरीत कोसळली। अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले। पोलादपूर पोलीस महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक बचाव पथकाने मिळून सुमारे तासभर अथक प्रयत्न करून जखमी प्रवाशांना अवघड दरीतून बाहेर काढले। स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। सर्व जखमी प्रवाशांना तातडीने खेड तालुक्यातील कळमनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। शमल अंजरलेकर, काजल शिकवण, दिलीप मोहिते, अमरनाथ कांबळे, दीपाली नाचरे, प्रतीक गुरव, प्रिया गुरव, आळंदी नाचरे, सर्वेश गुहागरकर आणि मयुरी शिकवण अशी गंभीर जखमी प्रवाशांची नावे आहेत। जखमींपैकी 10 पेक्षा अधिक प्रवाशांना पुढील उपचारांसाठी चिपळूणमधील खासगी रुग्णालय आणि डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पथके तैनात करून वाहतूक व्यवस्थापन केले आणि हळूहळू वाहतूक सुरळीत केली।